आयुष्यात फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात. आज मी जेवायला आलो, लंच ब्रेक झाला. मग लंच ब्रेक झाल्यानंतर मी म्हणलं उन्हाला बसून मला जेवायचं. मग मँगो म्हणली की देते जेवायला तुम्हाला उन्हाला. पण माझं जेवण तर तिनं आणले, पण त्याच्याबरोबर अंशू बी उन्हाला बसायला जेवायला आला आणि मँगो बी उन्हाला बसायला जेवायला आले. आणि जेवणात व्हरायटी काय काय केल्यात तर अंड्याची भुर्जी, छोले, पापड, चपाती. ही स्वतः तिनं केल्यात बरं का, हातानं पापड विकतच्या सारखं दिसतात. तर अशी माझी गुणी बायको आहे. करते मस्तपैकी स्वयंपाक आणि पोरगं बी त्याला मदत करू लागतं. तर कसं वाटतंय मग उन्हाला बसून जेवायला? उन्हाला बसून जेवायला भारी वाटते की पती परमेश्वरांची इच्छा म्हणजे आमच्यासाठी लय भारी. आणि एक नवीन काय त्याला म्हणतात, उन्हाच्या वेळेत एक नवीनच आनंद, थंडीत ऊन. तुला कसं वाटतंय रे? लय भारी. हां, काय एक नवीन अनुभव कसा आला? चांगलं वाटतं. हां, जेवणाच्या बाबतीत अनुभव कसा आला नवीन? काहीतरी माणसानं वेगळं केलं पाहिजे ना नेहमी. तर कधी कधी असे लहर आली, मूड आलं की काहीतरी वेगळं करायचं, त्यात मजा येते. कवळ्या उन्हात बसून जेवायचा आनंद. आम्ही असतो तुमच्या हां, ही पक्ष्यांची चिलचिल, किरकिर मस्तपैकी ऐकायला येते, छान वाटतं एकदम. तर करूया जेवणावर फोकस. आणि नोवासुद्धा वाट बघत बसली मला जेवायला कधी मिळेल ह्याची, पण तिला देणार आहे आम्ही जेवायला. नितळण प्रेमळ मनाच्या माणसांपाशी ॲनिमल येतात. ही जर गोष्ट खरी असेल तर ही आमचे ॲनिमल आमच्याबरोबर झोपायला सुद्धा असतात. इकडे नोवा, इकडे लकी. एक झालं की एक. आप्पा गेला ड्युटीवर आणि आप्पा ड्युटीवर गेला. आप्पा म्हणून ब्लॅक कलरचा तो ड्युटीला गेला. आणि हिला माझ्याबरोबर रोज जेवायला लागतं. कमीत कमी अर्धी चपाती तर ती माझ्याबरोबर जेवते. रोज दुपारी तिला माझ्याबरोबर जेवायला लागतं. आकाचं जेवण आता माझ्याबरोबर चालू झालं. आका मस्तपैकी जेवण करणार आता. तिचं डेली रुटीन आहे. त्याच्यामुळे नोवाला बी सवय लागली आमच्याबरोबर जेवण करायची. प्लॅन आमचा फ्लॉप झाला. आम्ही बाहेर बसलो, बाहेर लय चटकं बसायला लागलं. मग परत आता आम्ही आत पुन्हा जेवायला आलो. तर कसं चटकं बसलं ग बाहेर? हे बी तापलं. बसल्या हा,